अरे देवा, गॅस संपला वाटतं. वेळ आलीच होती म्हणा. आता सिलेंडरच रिकामा असेल तर कसं करायला लावशील मला स्वयंपाक? आता नो गॅस, नो कुकिंग. नाही म्हणजे आता नो गॅस म्हणजे नो कुकिंग. मी रूम मध्ये जाते, मस्त फूड ऑर्डर करते. ओके बाय. एक मिनिट. इकडे मागे ये. काय आता लगेच सगळी कामं सोडून पसार ना? अगं गॅस तो नाही. आत्ता बाहेरचं काहीच ऑर्डर करायचं नाही. एक मिनिट थांब, मी सांगते काय करायचं ते. या स्टूलचं काय करायचंय मी? अगं हा स्टूल नाहीये, स्टोव म्हणतात याला. आता बाकीचं सगळं जेवण तुला यावर करायचं. तू याआधी कधी पाहिलं नाहीये का? हे आमच्याकडे असं काही नसतं. पण आपल्याकडे असतं. चल ये, स्टोव कसा पेटवायचा ते शिकवते तुला. आण सगळं सामान खाली. आता हे बघ, अगं का बंद केलंस तू? मी ठेवत होते ना तवा. आता तू पेटवायचं. कशी नाही वसुंधरा, पोळ्या झाल्या का ग? चक्क तनया किचन मध्ये. काय नाही वहिनी, जेवण बनवायला शिकते. वा चांगलंय. अगं पण हा स्टोव का काढलाय? नाही, मी म्हटलं आता सुरुवात करतीच आहे तर मुळाक्षरापासून करू देत. काय चला पेटवा. हे तुझ्या चेहऱ्याला काय लागलंय? हे बघ. काय? अगं काळं लागलंय काहीतरी. माझ्या चेहऱ्याला काळं लागलंय? हो. जा तू जाऊन चेहरा धू, मी स्टोव पेटवते. जा. स्टुपिड कुठली. मला सांग, काय चाललंय ग तुझं? हाय तो चेहरा काळा, स्टोव दूर, सगळं काळं झालं होतं. माझा चेहरा. काय बडबडतीयस? नाही काही नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर देता नाही. मी सकाळपासून तुला बघतीये. तू अशी पक्ष बदललेल्या मंत्र्यासारखं काय वागतेस एकदम? तुझं आणि वसुंधराचं गुळपीठ. गुळपीठ नाही, जेवण करायचं. मराठीची बोंब आहे नाही का? मला एक सांग, तू वसुंधरेच्या तालावर कशी काय नाचतीयस? नाही कळलं? तू वसुंधरेचं सगळं कसं काय ऐकतेस मला सांग. नाही असं कुठे नाही. मी नाही ऐकत. नाही. मला उल्लू बनवतेस? वेडी वाटले मी तुला? कळत नाही मला काय झालंय? खरं खरं सांग. जाऊ द्या. नाही, मी नाही सांगू शकत. तुम्ही माझ्या मम्माला विचारा. विशाखाचा काय संबंध याच्याशी? नाही, तिचा कुठे संबंध आहे? पण आहे. कसं काय ते कसं तरी म्हणजे काय भाई जेवण भाजी किचन मध्ये. मी आले, थांबा. त्यांना मदतीची गरज होती, पण त्यांनी लगेच परत केले ना. अखिल, प्रश्न पैसे परत केले की नाही याचं नाहीये. हे बघ, विशाखा मावशीने पैसे मागितले तेही ठीक आहे, ती आपल्या घरातलीच आहे. पण 50 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे अखिल.
आणि आपल्या बाबांनी आपल्याला काय शिकवण दिली? आपल्यासाठी 50 रुपये सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि इतकी मोठी ट्रान्झॅक्शन करताना तुला आम्हापैकी कोणालाही सांगावं असं वाटत नाही? कोणाला म्हणजे कंपनीशी संबंधित लोकांना, आम्हाला. अखिल का नाही सांगितलंस? तुला जर हे आम्हाला सांगावंसं वाटलं नसेल तरी खूप गंभीर आहे. अखिल रे, आत्ता कुठे तुला ही सगळी जबाबदारी सांभाळायला मिळाली आहे, पण गेले कित्येक वर्ष मी आणि आकाश ही कंपनी सांभाळतोय. कंपनीचं सगळं फायनान्स मी बघतो. पण इतक्या वर्षामध्ये एक पैशाचा देखील गैरव्यवहार मी केलेला नाही. काय? एक मिनिट. गैरव्यवहार? यात कसला गैरव्यवहार? अखिल, कंपनीच्या फायनान्स मॅनेजरला न सांगता जो व्यवहार केला जातो ना, तो गैरव्यवहारच असतो. सांग ना मला, का केलंस असं? बिकॉज आय एम द सीईओ ऑफ दिस कंपनी. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही.